Chapter Electrochemistry, lecture number 6. In last lecture we have studied Collar's law and its application. On the basis of applications of Collar's law, we have solved one problem. In this lecture again we have to solve two problems on the basis of Collar's law or its applications. First problem, calculate lambda 0 value of CH2Cl COOH, means chlorastic acid, if lambda 0 values for HCl, KCl and CH2Cl COOK, that is potassium chloroacetate, are 4.261, 1.499 and 1.132 per ohm centimeter square per mole. सेम प्रॉब्लेम आपण लास्ट लेक्चरमध्ये सॉल्व केला होता. आता हे जे प्रॉब्लेम आहेत जे आपल्याला गिवन व्हॅल्यू आहेत, थोडक्यात कुठले तरी 2-3 इलेक्ट्रोलाइटच्या व्हॅल्यू गिवन असतात आणि त्याच्यावरून आपण एका इलेक्ट्रोलाइटचे कंडक्टिव्हिटी काढतोय. हे कॅल्क्युलेट करताना आपल्याला फक्त ॲडिशन आणि काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन अशा पद्धतीने करायचं आहे जेणेकरून आपल्याला ज्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची ती व्हॅल्यू आली पाहिजे. आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. लॅम्बडा 0 HCl प्लस लॅम्बडा 0 CH2Cl COK आणि मायनस लॅम्बडा 0 KCl इज इक्वल टू, आता हे फक्त काय करायचं, सेपरेट लिहायचं आपल्याला, म्हणजे डिसोसिएट करून आपण लिहू शकतो. तर इज इक्वल टू, तर स्मॉल लॅम्बडा 0 बरं का, आता स्मॉल लॅम्बडा 0 H प्लस स्मॉल लॅम्बडा 0 H प्लस आहे बरं का ते, आणि प्लस स्मॉल लॅम्बडा 0 CL मायनस. कळतंय? आता पुढं कोण आहे, तर त्याच्या पुढं प्लस ह्या CH2Cl COK साठी, तर स्मॉल लॅम्बडा 0 CH2Cl CO हे काय असणार आहे, मायनस, आणि प्लस स्मॉल लॅम्बडा 0 काय असणार आहे, के प्लस. आता मायनस KCl साठी ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे लॅम्बडा 0 ऑफ के प्लस आणि प्लस लॅम्बडा 0 ऑफ CL मायनस. पुढं फक्त सॉल्व करायचं आहे. हे चार जे आहेत व्हॅल्यू त्या आहे तशी येणार, आहे तसं लिहितो बरं का. स्मॉल लॅम्बडा 0 H प्लस मायनस स्मॉल लॅम्बडा 0 CL मायनस प्लस, त्याला लॅम्बडा म्हणलं तर काही फरक पडत नाही, CH2Cl CO मायनस आणि प्लस लॅम्बडा 0 K प्लस. तर मायनसनं मल्टिप्लाय करायचं, मायनस लॅम्बडा 0 K प्लस आणि मायनस लॅम्बडा 0 CL मायनस. तर या ठिकाणी काय काय कॅन्सल होणार आहे, तर हे CL आणि CL कॅन्सल होईल, K प्लस आणि K प्लस काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. बरोबर आहे का? तर आता काय फक्त हे H प्लस आणि CH2Cl O मायनस इज इक्वल टू काय होणार मग, लॅम्बडा 0 CH2Cl CO मायनस प्लस लॅम्बडा 0 H प्लस. म्हणजेच काय असणार आहे, कॅपिटल लॅम्बडा 0 CH2Cl COH. बरोबर आहे का? आणि हिचं आपण उलटं लिहू शकतो, कारण की हे जे आलेलं आहे इज इक्वल टू काय आले, लॅम्बडा 0 CH2Cl COH. तर आपण असंही लिहू शकतो, लॅम्बडा 0 CH2Cl COH इज इक्वल टू काय बघा, लॅम्बडा 0 HCl
प्लस लॅम्बडा 0 CH2Cl COK आणि मायनस लॅम्बडा 0 KCl. फक्त व्हॅल्यू काय करायचे, पुटअप करायचे. तर बघा इज इक्वल टू HClसाठी 4.261, याच्यासाठी व्हॅल्यू आहे 1.132 मायनस 1.499. हे दोघांचे ॲडिशन केल्यानंतर व्हॅल्यू येते 5.393 मायनस 1.499 आणि पुढं 3.894. व्हॅल्यू कुणाच्या आलेही लिहावं लागेल. लॅम्बडा 0 ऑफ CH2Cl COH इज इक्वल टू 3.894 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर काय आलं पर मोल. इथे लक्षात. हा आपण फर्स्ट प्रॉब्लेम काय केला आहे, सॉल्व केला आहे. सिम्पल आहे. आता पुढं आपल्याला सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे का, तो फर्स्ट ॲप्लिकेशनच्या बेसवरती. तर बघा सेकंड प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटीज ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन फॉर CaCl2 अँड NaTO4. कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेटचे आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे 0 कॉन्सन्ट्रेशनला. गिवन मोलार आयोनिक कंडक्टिव्हिटीज ऑफ कॅल्शियम 2 पॉझिटिव्ह Cl मायनस Na प्लस SO4 2 मायनस आयन सार. ह्याचे व्हॅल्यू गिवन आहेत. तर काय काय व्हॅल्यू आहेत, 104, 76.4, 50.01 अँड 159.6 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे तर एकदम सिम्पल आहे. म्हणजे आपल्याला कॅटायन आणि ॲनायन ह्या दोघांच्या मोलार कंडक्टिव्हिटीचे व्हॅल्यू दिलेत आणि त्याच्यातून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट. सिम्पल आपण सॉल्व करू शकतो. तर पहिल्यांदा CaCl2 साठी तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CaCl2 कसं लिहू शकतो रे आपण, इज इक्वल टू स्मॉल लॅम्बडा 0 कॅल्शियम काय असेल 2 प्लस आणि प्लस काय असेल 2. तर Clचे आयन 2 आहेत ना, लॅम्बडा 0 ऑफ Cl मायनस. फक्त व्हॅल्यू आता पुटअप करायचे. कॅल्शियम पॉझिटिव्हची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 104 प्लस 2 इंटू Clसाठी 76.4. आणि कॅल्क्युलेशन सिम्पल आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येणार आपल्याला 256.8 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि काय आले पर मोल. सेम आता तसं आपल्याला सोडियम सल्फेटचं काढायचं आहे. इथं काय केलं माहिती आहे का, फक्त आपण डिसोसिएट करून लिहिले, आपल्या कॅटायन आणि ॲनायनची व्हॅल्यू दिलेली आहे. सेम आता कोणासाठी काढायचं आपल्याला, सोडियम सल्फेटसाठी. तर लॅम्बडा 0 ऑफ सोडियम सल्फेट इज इक्वल टू सोडियमचे आयन 2 आहेत 2 इंटू लॅम्बडा 0 ऑफ Na प्लस आणि प्लस सल्फेटचं एकच आहे लॅम्बडा 0 ऑफ SO4 2 मायनस. बरोबर आहे का. आता बघा इथं आपल्याला सोडियमसाठी व्हॅल्यू दिलेली आहे 2 इंटू 50.1 ही व्हॅल्यू सोडियमसाठी दिलेली आहे. आणि सल्फेटसाठी व्हॅल्यू दिलेली आहे प्लस 159.6. हे काय येणार आहे 100.2 प्लस 159.6 इज इक्वल टू काय आलं 259.8 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि काय आले पर मोल. या पद्धतीनं आपण कोणताही इलेक्ट्रोलाइट असेल कोणत्याही इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये त्या कॅटायन आणि ॲनायनची मोलार कंडक्टिव्हिटी गिवन असली पाहिजे. समजतंय. सेकंड प्रॉब्लेम मी इथं कोलार्स लॉचे जे 2 प्रॉब्लेम होते ते संपलेले आहेत. आता एक लहान पॉईंट आहे बरं का. नेक्स्ट पॉईंट आहे मोलार कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट.
म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन बघायचं आपल्याला. तर एक सिंपल पॉईंट दिलेला आहे बघा, हा पॉईंट बघायचा आपल्याला बरं का. तुम्हाला दाखवतो, हा पॉईंट आहे काय, मोलार कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. इथं काय सांगितलंय, द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डिनोटेड बाय द लेटर अल्फा. आपण 11वीमध्ये केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टरमध्ये झालेला आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. द डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कशाने सांगतोय, अल्फा ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज रिलेटेड टू इट्स मोलार कंडक्टिव्हिटी ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन सी बाय द इक्वेशन. म्हणजे आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशनचं आणि मोलार कंडक्टिव्हिटी ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन याचं रिलेशन दिलं आहे. तर रिलेशन असं आहे, तर अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा सी डिवाइड बाय लॅम्बडा झिरो हे रिलेशन आहे. मग इथं लॅम्बडा सी म्हणजे काय असणार आहे, तर लॅम्बडा सी इज द मोलार कंडक्टिव्हिटी. लॅम्बडा सी इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन. आणि लॅम्बडा झिरो म्हणजे काय, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. बघा लक्षात घ्या, असं दिलेलं आहे. इथं आहे आपल्याला लॅम्बडा सी इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ॲट द गिवन कॉन्सन्ट्रेशन सी. आणि लॅम्बडा झिरो म्हणजे काय, लॅम्बडा झिरो इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. एवढंच रिलेशन आहे, बरोबर आहे का. आणि मग त्याच्यानंतर पुढं क्वेश्चन दिलं आहे आपल्याला बुकमध्ये. तर क्वेश्चन काय दिलेला आहे, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ लॅम्बडा सी अँड लॅम्बडा झिरो बाय युझिंग ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ. हे रिलेशन वापरून आपल्याला काय करायचं आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंटचं व्हॅल्यू काढायचे. किंवा बघा आता एक्सप्रेशन कसं आहे ते असं दिलेलं आपल्याला. हे एक्सप्रेशन एवढंच आहे, आपण सॉल्व करणार तर एक्सप्रेशन. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाने डिनोट करतात, तर कॅपिटल लेटर केनं. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट केचं आणि लॅम्बडा सी आणि लॅम्बडा झिरोचं रिलेशन आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ द डिसोसिएशन कॉन्स्टंट के ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट is given by K is equal to alpha square C divided by 1 minus alpha. This is equation number 1. We know that alpha is equal to lambda C divided by lambda 0. Putting the value alpha is equal to lambda C divided by lambda 0 in above equation becomes K is equal to के इज इक्वल टू काय येणार आहे बघा, अल्फाची व्हॅल्यू पुटअप करायची. तर अल्फाची व्हॅल्यू काय, लॅम्बडा सी आणि लॅम्बडा झिरो आहे. तर पहिल्यांदा अल्फा स्क्वेअर आहे, तर बघा लॅम्बडा सी डिवाइड बाय लॅम्बडा झिरो स्क्वेअर इंटू काय सी, स्क्वेअरसाठी व्हॅल्यू पुटअप केली. आता वन मायनस परत अल्फासाठी काय येणार आहे, लॅम्बडा सी डिवाइड बाय लॅम्बडा झिरो. आता फक्त हे सॉल्व करायचं आहे. तर कसं येणार सॉल्व करत असताना बघा, लॅम्बडा सी स्क्वेअर डिवाइड बाय लॅम्बडा झिरो स्क्वेअर इंटू काय येणार सी आणि डिवाइड बाय तिरकस गुणाकार करायचा, हे समान करायचं. लॅम्बडा झिरो इंटू वन लॅम्बडा झिरो, हे लॅम्बडा सी ॲज इट इज डिवाइड बाय लॅम्बडा झिरो. आता फक्त काय करायचं माहिती आहे का, ही टर्म बघा, ही लॅम्बडा झिरो मायनस लॅम्बडा सी डिवाइड बाय लॅम्बडा झिरो ही वरती गेल्यानंतर म्हणजे हा जो छेद आहे तो अंशाला जाणार आहे. त्यासाठी ही टर्म आहे तशी लिहून घ्यावी लागेल आपल्याला. काय येणार आहे, लॅम्बडा सी स्क्वेअर डिवाइड बाय लॅम्बडा झिरो स्क्वेअर, हे सी लास्टला मल्टिप्लाय करूया आपण इंटू. आता हे भागिले आहे खाली याच्या पूर्ण टर्मच्या, ते वरती गेल्यानंतर काय येणार आहे, लॅम्बडा झिरो मायनस लॅम्बडा सी आणि इंटू सी. इथं कॅन्सल काय होईल, लॅम्बडा झिरो स्क्वेअरमधला एक लॅम्बडा आणि हा एक. तर वरती टर्म काय येणार आहे बघा, वरती टर्म अशी येईल, तर इज इक्वल टू वरती बघा लॅम्बडा सी स्क्वेअर इथं कॅन्सल झाली इंटू काय सी आणि खाली इथला फक्त एक लॅम्बडा झिरो राहिला आहे, लॅम्बडा झिरो
परत ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी ई टर्म आलेली आहे. बरोबर आहे का? हे फायनल आपलं रिलेशन आहे. तर के इज इक्वल टू काय आलं आहे, के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट, के इज इक्वल टू लॅम्बडा सी स्क्वेअर इंटू सी डिवाइड बाय लॅम्बडा 0 इंटू ब्रॅकेट लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी. हे रिलेशन आहे. आता या पॉईंटवरती फक्त एक सिंपल प्रॉब्लेम आहे, तो आपण बघूया. लास्ट प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोल ॲसिटिक ॲसिड ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज 16.6 per ohm centimeter square per mole. Calculate its degree of dissociation in 0.01 mole solution and dissociation constant if molar conductivity of acetic acid at 0 concentration is 390.7 per ohm centimeter square per mole. कोणत्याही प्रॉब्लेममध्ये गिवन व्हॅल्यू बघायचे काय काय दिले आणि काय कॅल्क्युलेट करायचे. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोल ॲसिटिक ॲसिड, हे काय दिलं आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. 0.01 मोल म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन आहे. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ दिस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 0.01 इज, म्हणजे आणखी आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी एक दिलेली आहे. कोणत्या कॉन्सन्ट्रेशनला, 0.01ला. म्हणजे ही व्हॅल्यू काय थोडक्यात लॅम्बडा सीचे, लॅम्बडा सी 16.6 असणार आहे. कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे के. हे दोन कॅल्क्युलेट करायचे बरं का आपल्याला. आणि पुढं काय म्हणलंय, इफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. 0 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, लॅम्बडा 0ची व्हॅल्यू दिलेली आहे ती किती, 390.7 दिलेली. कळतंय, हे गिव्हन व्हॅल्यू आहेत. आपण प्रॉब्लेम पुढे सॉल्व करूया. तर प्रॉब्लेम असा सॉल्व केलेला इथं बघा, सॉल्व करून दिलेला प्रॉब्लेम आपण पण सॉल्व करणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला गिवन व्हॅल्यू द्यावी लागतील. गिवन काय काय होतं रे, तर कॉन्सन्ट्रेशन एक होतं गिवन, सी इज इक्वल टू 0.01 मोल. त्याच्यानंतर काय होतं, लॅम्बडा 0 390.7 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, पर मोल आहे. आणि लॅम्बडा सी एक दिलेला आहे 16.6 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन माहिती आहे आपल्याला, किंवा अल्फासाठी आपल्याला इक्वेशन माहिती आहे. द डिग्री ऑफ डिसोसिएशन, द डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल टू, अल्फा इज इक्वल टू काय रे, लॅम्बडा सी डिवाइड बाय लॅम्बडा 0. काय आहे मग व्हॅल्यू, काय आहेत लॅम्बडा सीची 16.6 आणि लॅम्बडा 0ची 390.7. हे कॅल्क्युलेशन काय येणार आहे, 0.0422. या अल्फाची व्हॅल्यू एवढी आली. आता पुढे डिसोसिएशन कॉन्स्टंट माहिती आहे. द डिसोसिएशन कॉन्स्टंट इज गिवन बाय द इक्वेशन के ए. आता हे कसं लिहिलं आहे, तर ते ॲसिडसाठी आहे, अल्फा स्क्वेअर सी डिवाइड बाय 1 मायनस अल्फा. फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्या. तर अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 0.0422 ब्रॅकेट स्क्वेअर, कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01, मल्टिप्लिकेशनमध्ये त्याला डिवाइड 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू 0.0422. सिंपल कॅल्क्युलेशन करत यायचे, स्क्वेअर केला तर काय येते 0.001780. आणि याला आपण 0.01ला 10⁻² लिहू शकतो बरं का. आणि 1 मायनस 0.0422 याचं कॅल्क्युलेशन 0.9578 येणार. आता याला 1 पॉईंटमध्ये लिहायचं, 1.78 मध्ये. 0.1 इथपर्यंत आला म्हणजे काय 10⁻³ येणार आहे. 1.780 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेशन सोपं जाते आपल्याला. आणि डिवाइड बाय आहे तसं येणार हे.
आणि पुढं काय येणार मग लास्टला 1.780 डिवायडेड बाय 0.9578 इंटू काय 10⁻⁻5 आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय ते 1.85 इंटू 10⁻⁻5 हे काय आलं डिसोशिएशन कॉन्स्टंट. समजले? काय अडचण नाही, याच्यामध्ये सिम्पल प्रॉब्लेम आहे. ओके.